हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. पहा, लातूर जिल्हा सहकारी बँक जी आहे त्याच्यामध्ये वेकन्सीज आलेल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि आता त्यामध्ये क्लार्क या पदासाठी जी काही वेकन्सी डिक्लेअर झालेली आहे त्या पदासाठी जो सिलेबस आहे तो पण डिक्लेअर केलेला आहे आणि परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे याबद्दल पण इन्फॉर्मेशन जी आहे ती अवेलेबल झालेली आहे. मग त्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की क्लार्क या पदासाठी एक्झॅक्टली परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे आणि कोणते सब्जेक्ट जे आहेत तुम्हाला स्टडी करायचे आहेत ते पाहण्याआधी बघा, अकॅडमीमध्ये ANM, GNM, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. जी पण अपकमिंग वेकन्सी आहे, बऱ्याचशा महानगरपालिकेच्या वेकन्सीज ज्या आहेत ते येणार आहेत, जसं की पुणे महानगरपालिका आहे, बऱ्याच अमरावती महानगरपालिका. तर या सर्वांसाठी हे नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत. तसेच आरोग्य विभागामध्ये ज्या काही नवीन वेकन्सी येणार आहेत त्यासाठी पण ANM, GNM, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट या पदासाठी या नवीन वेकन्सीज ज्या आहेत किंवा नवीन वेकन्सीसाठी या बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. यामध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत. आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. नंबर इथे प्रोव्हाइड केलेला आहे 8010457760 हा नंबर आहे. तर आता आपण जाणून घेणार आहोत की लातूर जिल्हा सहकारी बँक जी आहे त्याच्यामध्ये जे वेकन्सी आलेल्या आहेत क्लॅरिकल पोस्टसाठी त्याच्यासाठी सिलेबस एक्झॅक्टली काय असणार आहे. तर नवीन जो काही IBPS TCS पॅटर्न आहे, ग्रुप लेवल टायमर जो आहे तो देण्यात येतो. तर ही एक्झाम जी आहे त्यामध्ये पण तुम्हाला ग्रुप लेवल टायमर जो आहे असणार आहे. लक्षात घ्या, ही जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये टोटल 90 क्वेश्चन्स असणार आहेत, म्हणजे 90 क्वेश्चन आहेत, 90 मिनिटांचाच वेळ तुम्हाला दिला जाणार आहे. तर त्याच्यामध्ये बघा जे काही सब्जेक्ट्स आहेत आणि त्याच्याच नुसार त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट मधले 4 ग्रुपमध्ये नक्की किती क्वेश्चन विचारले जातात त्याचं प्रॉपर डिव्हिजन त्यांनी इथे दिलेलं आहे. म्हणजे 4 ग्रुप्स आहेत आणि तुम्हाला माहिती असतं की एक ग्रुप सॉल्व्ह करण्यासाठी एका ग्रुपमध्ये 23 क्वेश्चन असणार आहेत आणि 23 मिनिटांचाच कालावधी आहे. आणि 23 मिनिटं संपल्यानंतर पुन्हा तुम्हाला तो ग्रुप A जो आहे ओपन करता येत नाही. त्या 23 मिनिटांमध्ये ते क्वेश्चन तुम्हाला कंप्लीट करणं गरजेचं आहे. म्हणजे खूप वाढलेली कॉम्पिटिशन कमी करण्यासाठी त्यांनी हा ग्रुप लेवल टायमरचा मार्ग जो आहे तो शोधून काढलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रिपरेशन करत असताना आपण या ग्रुप लेवल टायमर कन्सिडर करून त्या स्पीडनीच क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. आता बघूयात की आता हे झालं परीक्षेचं स्वरूप. आता पाहूयात की एक्झॅक्टली परीक्षेमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट्स जे आहेत तुम्हाला स्टडी करायचे आहेत. तर बघा, पहिला जो सब्जेक्ट आहे ॲग्री फायनान्स अँड 3 टायर स्ट्रक्चर ऑफ रूरल ॲग्रिकल्चरल फायनान्स. तर ॲग्री फायनान्स हा सब्जेक्ट जो आहे तुम्हाला स्टडी करायचा आहे आणि 3 टायर स्ट्रक्चर जे आहे त्याचं, तसेच रूरल ॲग्रिकल्चरल फायनान्स हा टॉपिक जो आहे तुम्हाला स्टडी करायचा आहे. ग्रुप A मध्ये या रूरल ॲग्रिकल्चरल फायनान्स याच्यावरती ग्रुप A मध्ये 4 क्वेश्चन विचारले जातील, ग्रुप B मध्ये 4 क्वेश्चन आहेत, C मध्ये पण 4 क्वेश्चन आहेत आणि D मध्ये 3 क्वेश्चन आहेत. म्हणजे टोटल ॲग्री फायनान्स या टॉपिक वरती 15 क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर आहे बँकिंग आणि कोऑपरेटिव्ह. तर बँकिंग आणि कोऑपरेटिव्ह याच्यावरती पण 15 क्वेश्चन आहेत ते विचारले जाणार आहेत. पण त्याच्यामध्ये ग्रुप A मध्ये 4 क्वेश्चन आहेत, B मध्ये 4, C मध्ये 3 आणि D मध्ये 4 असे क्वेश्चन विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर आहे GK, करंट अफेअर आणि इंग्लिश लँग्वेज. बघा, बऱ्याचशा एक्झाम मध्ये GK हा वेगळा सेक्शन असतो, इंग्लिश हा वेगळा सेक्शन असतो. पण इथे GK, करंट अफेअर्स आणि इंग्लिश या तिन्हीचे मिळून एकत्र 15 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. प्रत्येक ग्रुप A मध्ये 4 क्वेश्चन, B मध्ये 3, C मध्ये 4 आणि D मध्ये 4 अशा टाइपने हे क्वेश्चन जे आहेत विचारले जाणार आहेत. तुम्हाला इंग्लिशचा वेगळा म्हणजे सिलेबस तर असणारच आहे, पण इंग्लिश आणि करंट अफेअर एकत्र विचारले जाणार आहे एवढं लक्षात घ्या. पुढे आहे मॅथ्स. तर मॅथ्सचे मला वाटते 20 क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहेत. मॅथ्स मध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये 5 क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातील. पुढे बघा, कम्प्युटर नॉलेज आणि IT याच्यामध्ये पुन्हा 15 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. ग्रुप A मध्ये 3 क्वेश्चन, B, C आणि D मध्ये प्रत्येकी 4 क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहेत. आणि रिझनिंग टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जाणार आहेत. ग्रुप A मध्ये 3 क्वेश्चन्स आहेत, ग्रुप B मध्ये 3 आहेत, C मध्ये 2 आणि D मध्ये 2. अशा पद्धतीने हा परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो असणार आहे. प्रश्नांची संख्या टोटल 90 आहे आणि त्यासाठी तुम्हाला दिला जाणारा जो वेळ आहे तो पण 90 मिनिट्सचा असणार आहे. ठीक आहे.
तर लक्षात घ्या, क्लार्क या पदासाठी हे सब्जेक्ट्स जे आहेत तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. जर तुम्ही लातूर जिल्हा सहकारी बँक म्हणजे लातूर डीसीसी बँक याच्यासाठी प्रिपरेशन करत असाल, फॉर्म फिलअप केलेला असेल, तर त्याच्यासाठी आता हा सिलेबस जो आहे तो डिक्लेअर केलेला आहे. परीक्षेचं स्वरूप जे आहे ते डिक्लेअर झालेलं आहे. त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रिपरेशन जे आहे ते कंटिन्यू करणं आवश्यक आहे. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे लातूर सहकारी बँक जी आहे त्याच्यामध्ये आलेल्या क्लार्कच्या ज्या वेकन्सी आहेत त्याच्यासाठी सिलेबस कोणता असणार आहे, परीक्षेचं स्वरूप काय आहे एक्झॅक्टली, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे. आणि पहा, अकॅडमीमध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी ची जी काही विविध पदं आहेत सरळ सेवा भरतीमधली, त्याच्यासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. त्यामध्ये एएनएम, जीएनएम, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, पशुसंवर्धन या सर्वांसाठी नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत. आणि त्यामध्ये जे पण तुमचे डाऊट्स असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे, तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय. 8010457760 हा नंबर आहे. आणि लक्षात घ्या, एकदा जर तुम्ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला टेस्ट सिरीज सेपरेटली परचेस कराव्या लागणार नाही. तुमच्या बॅच सोबतच टेस्ट सिरीज ज्या आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. ठीक आहे. तर या व्हिडिओ मार्फत आपण या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.